सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. तर चला सुरू करूया. भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय, अहिंसक व सनदशीर मार्गाचा अवलंब केला. परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकले यावर काही तरुणांना विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, कर्नाटकात फितूरची राणी चन्नम्मा आणि पंजाबमध्ये रामसिंह कुआ यांनी सशस्त्र उठाव केले होते. 1817 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी रॅड याने जनतेवर जुलूम जबरदस्ती केली, म्हणून चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या केली. याबद्दल चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. याच सुमारास बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला. मणिपूर येथील नागा नेता जोदो नाग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. त्यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर त्यांची राणी गायडियन लूने नागाचे नेतृत्व केले. अभिनव भारत क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला सामोरे जाण्यासाठी गुप्त संघटना स्थापन केली. महाराष्ट्रात 1904 साली नाशिक येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली होती. बाबाराव सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर यांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता. बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या संघटनेचे एक सभासद अनंत लक्ष्मण कान्हरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जाक्सन यांची हत्या केली. कान्हरे यांना फाशी देण्यात आली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना भारतात गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्र पाठवत असे. ब्रिटिश सरकारविरुद्ध कारवायांबद्दल त्यांना 50 वर्षाची शिक्षा झाली. ही खडतर शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमान येथील कारागृहात ठेवण्यात आले. काही काळाने त्यांना रत्नागिरी येथे आणण्यात आले. पुढे सरकारने त्यांची सुटका केली. अनुशीलन समिती बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. बारिंद्र कुमार घोष आणि जितेंद्र बॅनर्जी या तरुणांनी या संघटनेची स्थापना केली. मुझफ्फरपूर येथील किंग्जफोर्ड या जुलमी न्यायाधीशाने स्वदेशी चळवळीतील अनेक तरुणांना कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या. खुदिराम बोस या क्रांतिकारकाने किंग्जफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली. अनुशीलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. यापैकी अरविंद घोष हे एक होते. त्यांचे या संघटनेला मार्गदर्शन मिळत असे. महाराष्ट्र, बंगाल या प्रदेशाबरोबर देशातील इतर भागातही क्रांतिकारी चळवळींना वेग आला. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात क्रांतिकारी केंद्रे उभारण्यात आली. मद्रास प्रांतातही क्रांतिकारी कार्य चालू होते. इंडिया हाऊस भारतातील क्रांतिकारकांना परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून मदत मिळत असे. अशी मदत करणाऱ्यांमध्ये बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा हे एक होते. त्यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. त्यांचे हे निवासस्थान भारतीय क्रांतिकारी चळवळीचे केंद्र बनले. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय वृत्तीच्या भारतीयांना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिष्यवृत्ती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला होता. या केंद्राच्या साहाय्याने सेनापती बापट
हेमचंद्रदास व मिर्झा अब्बास यांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली, ती भारतातील क्रांतिकारकांना पुरवली. ब्रिटिश अधिकारी कर्नल वायली यांचा इंडिया हाऊसच्या चळवळीला विरोध होता, म्हणून मदनलाल धिंगा या क्रांतिकारकाने त्यांची हत्या केली. याबद्दल धिंगा यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. मादाम कामा या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहकारी होत्या. जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत त्यांनी भारतीयांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत मादाम कामा यांनी तयार केलेला भारताचा ध्वज फडकवला होता. गदर संघटना, ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकार्याला गती देणे, भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी लढाऊ सैनिक तयार करणे ही या गदर संघटनेची प्रमुख उद्दिष्ट होती. लाल हरदयाल डॉ. खानखोजे यांनी गदर संघटनेची स्थापना केली. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लाहिरी, अशफाक उल्ला खान इत्यादींनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना 1924 साली स्थापन केली. ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणून भारतात प्रजासत्ताक संघराज्य स्थापन करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. क्रांतिकार्यासाठी पैसा आवश्यक होता, तो उभा करण्यासाठी क्रांतिकारकांनी 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ सहकारी खजिना लुटला. या संघटनेच्या अनेक सभासदांना अटक होऊन फाशीची शिक्षा झाली, परंतु चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या हाती लागले नाही. भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इत्यादींनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या गुप्त संघटनेची स्थापना 1925 साली केली. चंद्रशेखर आझाद हे या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख होते. ब्रिटिश सरकारने कामगारांचे हक्क व जनतेचे राजकीय हक्क यांवर बंधने घालणारी 2 विधेयके मध्यवर्ती कायदेमंडळात मांडली. या विरोधकांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटू केशव दत्त यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बैठक चालू असताना बॉम्ब टाकले, मात्र ते टाकताना कोणालाही दुखापत होणार नाही याची काळजी घेतली. इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देत ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. लाला लजपत राय यांच्या मृत्यूला सँडर्स या ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता, म्हणून सँडर्सची हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर ठेवून त्यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद हे पोलिसांनी झालेल्या चकमकीत ठार झाले. मेरठ कट खटला, याच सुमारास कामगार चळवळीने जोर धरला. या चळवळीवर समाजवादी विचाराचा प्रभाव होता, तो रोखण्यासाठी सरकारने श्रीपाद अमृत डांगे, मिरजकर, निंबाळकर, मुझफ्फर अहमद इत्यादी नेत्यांना अटक केली. मेरठ हे भरलेल्या या नेत्यांच्या परिषदेत ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्यावर भरलेला खटला मेरठ कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे. चितगाव कट, बंगालमधील चितगाव येथील शस्त्रगावावर हल्ला करण्याची योजना सूर्यसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली. ही योजना चितगाव कट म्हणून ओळखली जाते. क्रांतिकारकांनी शस्त्रागारावर हल्ला करून तेथील शस्त्रे लुटली, दळणवळण यंत्रणा बंद पाडली. या कटातील क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. सूर्यसेन व त्यांच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वटेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. बंगालमध्ये शांती घोष, सुनीती चौधरी आणि बीना दास यांचा सशस्त्र क्रांतिकार्यात सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारी चळवळीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.